नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तळवेकर बोलतो. एक नवीन आरोपी माझ्या प्रकरणामध्ये मला माहीत पडला आहे. नितेश कराळे म्हणून कोचिंग क्लास चालवते, आर्वी नाका वर्धा इथे. त्यांनी माझा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. माझ्या बहिणीने सांगितलं त्यांना. तर मला असं माहीत पडलं की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हाताने त्यांनी माझा लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करायला लावला असं मला माहीत पडलं. त्याच्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो असता त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये आर्वी नाका वर्धा इथे. तर ते मला तुझ्याजवळ काय सबूत आहे, काय प्रूफ आहे असे म्हणून मला तिथून परत पाठवलं त्यांनी. तर ठीक आहे म्हटलं, सर मी तुमच्या विरुद्ध सबूत आणि प्रूफ आणून देईन म्हटलं एक दिवस. तर त्यांना हा व्हिडिओ माझ्या बहिणीनं सांगितलं म्हणते व्हायरल करण्यासाठी. दुर्गा अभय वैद्य, राहणार वर्धा शिवनगर, तिने आणि तिच्या मिस्टरने. आणि तिला वर्धेचे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी सर्व सहकार्य करत आहे आणि मदत करत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सेलूचे पण पोलीस कर्मचारी तिला आणि तिच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या 4-5 वर्षापासून. आणि उलट तिने माझी मिसिंगची तक्रार दिली आहे 4 वर्षापासून. खोटी तक्रार दिली आहे माझी मिसिंगची. आणि त्या दिवशी पण तिने वर्धा पोलीस स्टेशनला माझी आणखी एक कंप्लेंट दिली म्हणते. कशा प्रकारची दिली ते मला त्यांनी दाखवलं नाही. उलट त्यांनीच मी विचारपूस करायला गेलो असता मला कंप्लेंट पाहू द्या म्हटलं, कशा प्रकारची कंप्लेंट दिली तिने, तक्रार दिली. तर पोलीस तिथल्या 3-4 पोलीस कर्मचाऱ्यांनी मला असं तिच्या सांगण्यावरून मारहाण केली असं मला नंतर माहीत पडलं. तिच्या नवऱ्याच्या आणि तिच्या सांगण्यावरून मला बेदम मारहाण केली. आणि तिच्या CCTV कॅमेरेमध्ये पण तो दृश्य कैद झालेला आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा रूममध्ये नेऊन पण 2 पोलीसवाल्यांनी पुन्हा मारहाण केली. बानोत नाव आहे एकाचं, त्यांनी मागं पण मला मारहाण केली होती. नुरुल हसन होते त्यावेळेस पण मला मारहाण केली होती SP ऑफिसमध्ये. आणि ते वर्धेच्या पण पोलीस स्टेशनमध्ये आणून पुन्हा मारहाण केली होती. मी ऑलरेडी फिर्यादी आहे आणि माझ्या आरोपाला ते उलट सहकार्य करून राहिले आहे. माझ्या बहिणीला, माझ्या जावयाला, चुलत्याला, माम्याला, ह्या सर्व फॅमिली आरोपी आहे. उलट त्यांनाच हे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी सहकार्य करत आहे. आणि ते माझ्या उलट खोट्या तक्रारी देऊन राहिले आणि मला आरोपी बनवला आहे असं मला माहीत पडलं. आणि माझ्या ज्या काही खोट्या तक्रारी पोलीसवाले घेऊन राहिले आणि ते मला आरोपी बनवून ते मला सांगतसुद्धा नाही, मला आरोपी बनवलं म्हणते. मी तर ऑलरेडी फिर्यादी आहो. 4 वर्षापासून मी न्याय मागण्यासाठी फिरून राहिलो आहे. तर पूर्ण फॅमिलीतले लोक त्यांना रिश्वत देऊन माझ्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन मला संपवण्याचा आणि कारवाई मी त्यांच्या विरोधात कोर्टात कारवाई लावत आहो. तर ते कारवाई नाही लावली पाहिजे मी. याच्यासाठी मला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताने मारण्याचा प्रयत्न चालू आहे गेल्या 4 ते 5 वर्षापासून. आणि माझ्या मागे माणसंसुद्धा लावली आहे, माझ्या बहिणीने आणि जावयाने आणि माझ्या माम्याने आणि माझ्या चुलत्याने.
जेणेकरून यांनी आमच्या विरोधात कारवाई नाही लावली पाहिजे आणि इतकं मोठं प्रकरण उघडकीस नाही आलं पाहिजे. आणि हे एवढं मोठं नॅशनल लेवलचं क्रिमिनल अत्याचार, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक आणि सामूहिक अत्याचाराचं हे जे प्रकरण आहे हे जगाला माहीत नाही पडलं पाहिजे. त्याच्यासाठी मला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. पाठीमागून माझ्या मागं माणसं लावलेली आहे. तर मला महाराष्ट्र सरकारला एकच म्हणणं आहे की मला न्याय जर नसून द्यायचा तर मला आत्महत्या करण्याची परमिशन द्यावा. मी मागं मुंबई हायकोर्टाला एक ॲप्लिकेशन दिली होती, तर त्यांनी ते परस्पर रजिस्टर साहेबांनीच मला तिथून नागपूरच्या हायकोर्टात वापस पाठवली ते रिप्लाय. आता मला माहीत नाही की ते न्यायाधीश साहेबापर्यंत गेली माईवाली तक्रार की नाही गेली, ते मला माहीत पण नाही आहे. कारण की याच्यामध्ये खूप सारे राजकीय नेते इन्वॉल्ड आहे महाराष्ट्रातले माझ्या प्रकरणात. आणि ते एवढं मोठं माझं नॅशनल लेवलचं क्रिमिनल प्रकरण लपवण्याचा आणि दाबण्याचा प्रयत्न चालू आहे गेल्या 5 वर्षापासून. आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव टाकून माझं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच्यामध्ये प्रेसवाले आणि मीडियावाले पण गेल्या 5 वर्षापासून प्रकरण दाबून ठेवलं आहे त्यांनी पण. आणि ते पण माझे सहकार्य नाही करून राहिले आहे. मुंबईचे पण मीडियावाले, पत्रकार संघवाले आणि दिल्लीला सुद्धा गेलो होतो. तिथचे पण PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया जे ऑफिस आहे प्रेसचं, पूर्ण इंडियाचं हेड ऑफिस, तिथं पण गेलो होतो मी. तिथं पण त्यांनी पण काही मदत नाही केली माझी. ते म्हणे पोलीस कंप्लेंट आणा म्हणे. पोलीस कंप्लेंट तुमची बनल्याशिवाय आम्ही काही तुमचं प्रकरण शो नाही करू शकत म्हणे. तर पोलीसवाले कंप्लेंट बनवासाठी तयार नाही. अजूनपर्यंत कंप्लेंट बनवली नाही त्याईनं. कारण की तिथले वर्धा जिल्ह्यातले खासदार, आमदार आणि लोकल लीडर हे सर्व या लोकांचा हात आहे माझ्या प्रकरण दाबण्यासाठी. त्याच्यामुळे आतापर्यंत 6वा ठाणेदार आला, तो पण अजूनपर्यंत FIR सुद्धा नाही बनवली. आणि माझ्या घरातले जे मुख्य आरोपी आहे, माझ्या घरातले लोक, त्यांना बोलवून इन्क्वायरीसुद्धा नाही केली आहे. आणि उलट मलाच मारहाण करणं चालू आहे आणि मलाच आरोपी बनवलं असं मला माहीत पडलं. आणि माझ्या विरोधात जे माझ्या बहिणी आणि जवाई आणि माझे माम्याने ज्या खोट्या तक्रारी दिल्या आहे ते मला सांगत पण नाही आहे की माझ्या विरोधात कशा प्रकारच्या तक्रारी दिल्या ते मला सांगून पण नाही राहिले आहे. तर याच्यामध्ये पोलीसवाले 100% माझ्या घरातल्या लोकांच्या सहकार्य करत आहे आणि त्यांना मदत करत आहे. घरातल्या आरोपी लोकांना माझ्या सर्व वर्धा जिल्ह्यातले पोलीसवाले, नागपूर जिल्ह्यातले पोलीसवाले आणि मुंबईचे पोलीसवाले. तर यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये आता जिल्हा कोर्टामध्ये केस दाखल करत आहो. तर यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी माझी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे. आणि मला प्रोटेक्शन देण्यात यावे. आणि हे जनता पण माझ्यासोबत झोपीमध्ये अत्याचार करतात. रेल्वेचे कर्मचारी, रेल्वेचे पूर्ण RPF आणि इतर कर्मचारी झोपेमध्ये, वेटिंग रूममध्ये राहो किंवा चालत्या रेल्वेत राहो, माझ्यासोबत लैंगिक अत्याचार आणि शारीरिक अत्याचार करत आहे नेहमी, जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा. आणि मला माहीत नाही पडत आहे जादूटोणे केलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा हे फायदा उचलून राहिले आहे. तर यांची पण मी तक्रार दिली आहे ऑलरेडी मुंबई हायकोर्टामध्ये. महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन आणि इतर राजकीय नेते महाराष्ट्रातले. तर माझी जे कोणी मदत करू शकते त्यांनी मला संपर्क करून मला भेटण्याचा प्रयत्न करावा. कारण की मला अत्यंत प्रोटेक्शनची जरूरत आहे. कारण की मला वर्धा जिल्ह्यातली, नागपूर जिल्ह्यातली पब्लिक मला शारीरिक टॉर्चर करत आहे आणि
लैंगिक अत्याचार करत आहे झोपेमध्ये. त्याच्यामुळे मला अत्यंत सुरक्षेची गरज आहे. तर मला माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9657853484. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मला व्हॉट्सअप पण पाठवू शकता तुम्ही मेसेज, किंवा मला डायरेक्ट तुम्ही कॉल पण करू शकता. मला मदतीची आणि प्रोटेक्शनची अत्यंत गरज आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.